उपस्थित बंधूंनो, कोपरगाव शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, तिसरे उपमुख्यमंत्री येणार असं कळालं आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझा या सर्व हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः त्यांच्या उमेदवारांना माझा विचार नाही. मी कोपरगाव शहरामधून हिंदूंच्या मुली पळून जात होत्या, त्यांना पळून नेलं जात होतं. लव जिहादचा नांगानाथ चालू असताना हिंदुत्ववादी उमेदवार त्या उमेदवाराला का बोलले नाही? कोपरगाव शहरामध्ये गो हत्या दिवसा ढावळं चालू, त्याबद्दलही माझ्याशिवाय कोणी बोलत नाही. आजच कोपरगाव शहरामधल्या काही धाडसी गोरक्षकांनी आजच काही कसायांच्या ताब्यामधून काही गाई सोडवल्या. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे उमेदवार केवळ आक्रोश मोर्चामध्ये गर्दी आहे म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीसाठी सामील झाले होते. मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिक आणि कष्टकरी मुस्लिमांना साथ देणारा मी कोपरगाव शहरामधला कार्यकर्ता आहे. गेल्या 45 वर्षामध्ये कोपरगाव शहरामधील शेकडो मुस्लिम कुटुंबाशी माझे गौरवाचे संबंध आहेत. विशेषतः माझे मित्र काजलभाई शेख, सादिक शेख, फिजारभाई शेख, अबू बकर मनियार, टल्ल्या मामू, अईभाई शेख, शब्बीरभाई पठाण इत्यादी अनेक परिवार गेल्या 40-50 वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत. मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी तुम्ही माजी नगरसेवक महमूदभाई सय्यद, हरीफभाई कुरेशी याच्या प्रभागात जाऊन केलेली विकास कामं बघा किंवा संबंधित नगरसेवकाशी तुम्ही चर्चा करा की त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं हे मी कुठले जात धर्म पक्ष हा भेद न करता विकास कामं केलेली आहेत. जे कोपरगाव शहरामध्ये शहरी आरोग्य केंद्र जे आहे त्याला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचं सुद्धा काम मीच केलं. कोपरगाव शहरामधला एकही नागरिक हिंदू असो मुस्लिम असो, एकही ठेकेदार, एकही नगरसेवक माझ्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, कारण मी सर्वांना सामान्य न्याय दिलेला आहे. आणि आता आज प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. तर माझं या निमित्ताने कोपरगाव शहरामधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिमांना माझी कळकळीची विनंती राहील की पुन्हा 5 वर्ष आपल्याला संधी नाहीये. खरा हिंदुत्ववादी उमेदवार कोण? हिंदूंसाठी रस्त्यावर उतरून लढणारा, अनेक वेळा तुरुंगवास भोगणारा उमेदवार कोण? आणि केवळ जयंती आणि पुण्यतिथीपुरते सर्व समाजाला खुश ठेवण्यासाठी मिरवणारे नेते आणि उमेदवार कोण याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. 15 वर्षापूर्वी कोपरगाव शहरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेमध्ये एका मुस्लिम गरीब व्यापाऱ्याला त्रास दिला म्हणून एका MSCBच्या एका हिंदू अधिकाऱ्याची मी स्वतः धिंड काढली होती. त्यावेळेस मी 8 दिवस जेलमध्ये होतो. हिंदू आणि मुस्लिमांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. कोट्यवधी रुपये उधळून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आपण यावेळेस जर चूक जर आपल्या हातून जर झाली तर पुन्हा चुकीचा उमेदवार आपल्या मानगुडी येऊन बसेल आणि 5 वर्ष आपल्याला मनस्तापाशिवाय आपल्याला काही आपल्या हाती पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आद्यकालिक क्रांतिकारक राघोजी भांगरे
या महापुरुषांच्या अनुयायांनी विचार केला पाहिजे की आपले विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणारा उमेदवार कोण. केवळ जयंती आणि पुण्यतिथीपुरते आणि फोटोपुरते मिरवणारे कोण. आणि आपल्याला 5 वर्षामध्ये नगराध्यक्षपदी असताना विजय वाघेने आपल्याला किती सन्मानपूर्वक वागणूक दिली, आपल्या अनुयायांना किती सन्मान दिला, याचा विचार तुम्ही खरोखर मनापासून केला पाहिजे. आणि आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर पुन्हा कुठल्याही दबावाला बळी न पडता जागरूक राहून जर आपण मतदान जर केलं तर कोपरगाव शहरामध्ये 2016ची पुनरावृत्ती होऊन माझ्यासारखा एक बॅट घेऊन उभा असलेला सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपरगाव शहरामध्ये महाशक्तीचा पराभव करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. सावध राहा. कोपरगाव शहर व आसपासचे सर्व ढाबे, बिअर बार, सर्व दारूचे अड्डे या नेत्यांनी दिलेल्या पाटलेल्या पैशाच्या जोरावर त्यांच्या कार्यकर्त्यांमुळं हाऊसफुल आहेत. हा फार आपल्या समाजाला धोका आहे. हे जे नेते आहेत पैशाचा वापर करणारे, तरुण कार्यकर्त्याचं वाटोळ झालं तरी चालेल, दारू प्या, मजा करा, मापन आमच्या मागे फिरा, अशा प्रवृत्तीचं नायनाट जर करायचं असेल तर विजय वाघे हाच एकमेव पर्याय आहे. आणि माझ्या विनंतीचा आपण सन्मान राखावं अशी मला अपेक्षा आहे. मी अनेक वेळा आजपर्यंत सांगितलेलं आहे. त्याविषयी गिरीश महाजन यांना मी फोनवर बोललो की मी 4 वेळा मुख्यमंत्र्यांकडे कोपरगावसाठी विकास निधी द्या यासाठी 4 वेळा फाईल दिल्या. पण कोपरगावच्या माजी आमदार आमच्या भगिनी कोलेताई यांच्या सांगण्यावरून देवेंद्रजी फडणवीस यांनी मला कोपरगाव नगर परिषदेसाठी 1 रुपये निधी दिलेला नाही. आणि हा माझा आरोप नाही, हे खरं आहे. केवळ नगर परिषदेची सत्ता आपल्या हातून गेली म्हणून विजय वाघे यशस्वी होऊ नये यासाठी किळसवाणा राजकारण या कोपरगाव शहरामध्ये झालं. इथून पुढच्या काळामध्ये अशा राजकारणाला कसं तोंड द्यायचं हे कोपरगावच्या मतदारांना चांगलं माहीत आहे. आणि मला हेच म्हणणं आहे की बावनकुळेंनी काल घोषणाचा पाऊस पाडला की आमचा उमेदवार निवडून द्या, आम्ही सातबारे देऊ, हे देऊ, ते देऊ. बावनकुळेंना माझा जाहीरपणे सवाल आहे की राज्याची सत्ता आहे तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेली आहे. तुमच्या पिताश्रेणीने तुम्हाला मंत्रिपद दिलेलं नाही आहे. म्हणजे विरोधी उमेदवार जर निवडून आला तर त्याला तुम्ही काही निधी देणारच नाही का? अशा प्रकारे भंपकपणाचं स्टेटमेंट बावनकुळे आपल्याकडून अपेक्षित नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आपले पालकमंत्री यांना समक्ष भेटलो. त्यांना लेखी पत्र दिलं की मागच्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं निवडून आलो. आता तरी माझा विचार करा. पण आजही मी भाजपचा आहे आणि मरेपर्यंत भाजपचा राहणार आहे. तर मला उमेदवारी द्या. पुन्हा त्यांनी त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली ज्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी पराभूत केलं. विकास कामं केली तरी सुद्धा जनतेच्या नजरेत त्याची विकास कामं न करणारे त्याच लोकांमागे गर्दी असण्याचं काय कारण असू शकतं आपल्या दृष्टीने? आज तुम्हाला जी गर्दी दिसते निवडणुकीच्या निमित्तानं रस्त्यावर, सभांच्या ठिकाणी, ही गर्दी कशी गोळा केलेली आहे ही कोपरगावच्या नागरिकांना 50 वर्षाचा अनुभव आहे. आणि पुन्हा त्याच मैदानावर सभा घेऊन त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं पुन्हा एकदा लाखो रुपयाचं नुकसान या राजकीय पक्षांनी केलेलं आहे. आणि कोपरगाव शहरातल्या हजारो वाहनधारकांना ट्रॅफिक वळवल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. निवडणुकीमध्ये मी फ्रंट फुटवर आहे असं माझं म्हणणं आहे. पण एक माझी चूक झालेली आहे की मी जी विकास कामं केली त्याचा योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मी ते पोहोचवलं नाही. एकही फ्लेक्स लावलं नाही. कामांचा अहवाल मी प्रकाशित केला. प्रत्येक मतदारापर्यंत जर अहवाल जर पोहोचवायचा जर झाला असता तर किमान 5 लाख रुपये खर्च झाला असता. माझी आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळं
मी माझा कर्तव्य नावाचा कामाचा अहवाल मी जनतेपर्यंत पोहोचू शकलेलो नाही, क्षमस्व. आजपर्यंत जो सत्ताधारी असतो त्याच्यावर विरोधक टीका करत असतात निवडणुकीमध्ये. पण कोपरगावच्या इतिहासात अशी पहिली निवडणूक आहे की सत्ताधारी तुम्ही असताना एकही तुमच्यावर आरोप करत नाही. याचं काय कारण शोधलं किंवा काय कारण असावं? मी 5 वर्षाची कामं केलेली आहेत आणि निस्वार्थपणे आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही, माझ्यावर कोणी आरोप करत नाही. आणि त्यांना हे पण माहिती आहे की आपण विजय वाढण्याविरुद्ध जर बोललो तर त्याचे काय दुष्परिणाम होतील आणि कोपरगावचे मतदारच आपल्याला उलट खडसावतील हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे. त्यांनी अनुलेखनं मारण्याचा प्रयोग केलेला दिसतोय निवडणुकीत, असं एकंदरीत सारं दिसतं. मागच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला विजय वाढणे याला पराभूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सर्व मोठमोठे नेते कोपरगाव शहरामध्ये येऊन गेले. तरीही कोपरगावची जनता मलाच विजयी करणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यांनी पूर्णपणे अनुलेखने जरी मारायचा प्रयत्न केला तरी कोपरगावची जनता शून्य आहे. कोपरगाव शहरामध्ये राजकीय पक्षांनी चालवलेला नव्यानाच ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. फक्त कोणी बोलत नाही, पण मतांच्या द्वारे ते आपला रोष व्यक्त करणार हे नक्की. माझ्यासोबत मागच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी 24 तास बरोबर असलेले माझे 7 जिवलग मित्र या 9 वर्षामध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. बाकी इतर काही कार्यकर्ते आपल्याला दिसत नाहीत. ती माझ्यावर काही नाराजी मला माहीत नाही, पण त्यांना सुद्धा राजकीय नेत्यांनी गळाला लावलेलं असावं असा माझा अंदाज आहे. पण त्यांच्याबद्दल मी काही नाराज नाही आहे, कारण मला साथ द्यायला कोपरगाव शहरामधले निरपेक्षपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते व माझा मुलगा शिवराज वाडणे, अभिजित वाडणे व माझी पत्नी उमा वाडणे यांचे सर्व सहकारी, यांचे सर्व मित्र परिवार मैत्रिणी हे सर्व माझ्याबरोबर 24 तास प्रचारामध्ये आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. ही निवडणूक होऊन गेल्यानंतर मला या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी मला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे मांडायच्या आहेत. पण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला पुन्हा काही आडकाठी आणू नये, त्याच्यामुळे मी आज काही त्या विषयावर बोलणार नाही.